रमामि तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवन त्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशपर काव्याचा आपण सध्या विचार करतो आहोत. संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांनी हे व्यासपीठ समर्थांच्या अक्षर वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने उपलब्ध करून दिलेले आहे. मनाच्या श्लोकावर ग्रंथराज दासबोध, आत्माराम यावर साधारणपणे सगळीकडे विवेचन, त्याचं निरूपण, त्यावरचं विवरण या गोष्टी प्रत्ययी चालत असतात. पण समर्थांच्या इतर काव्याचा विचार तो फार क्वचित ठिकाणी अभ्यासकांच्या मेळाव्यात, शिबिरामध्ये होतो. त्यामुळे संत रामदास स्वामींचं हे जे इतर काव्य आहे ते त्या मानाने थोडं दुर्लक्षित आहे, अपरिचित आहे असं म्हणलं तर फारसं वावगं होऊ नये. आपण सध्या समर्थ रामदासांच्या उपदेशपर काव्याचा विचार करतो आहोत आणि त्यामध्ये संत रामदास स्वामींनी लिहिलेली पत्र हे आपण पाहत आहोत. आज आपण समर्थ महाबळेश्वरला असताना आपल्या
पंचवटीमध्ये वास्तव्य केलं तेव्हा जे रामोपासक होते, तिथली जी मित्रमंडळी आहेत, सेवक आहेत, त्यांना एक पत्र लिहितात. महाबळेश्वरवरून साधारण 1645च्या दरम्यान लिहिलेलं हे पत्र आहे. आपल्याला माहिती आहे की समर्थ 12 वर्ष नाशिक जनस्थान गोदातटी त्या भागामध्ये राहतात. मी मागच्या महिन्यात नाशिकला गेलो होतो. नाशिकला गेल्यानंतर ग्राहक पंचायत या संघटनेची काही कामं होती, ती झाल्यानंतर आमचे कार्यकर्ते आदरणीय शिरसाट मला असं म्हणाले, आपण मंदिरात जाऊ, काळाराम मंदिरात, आणि त्यानंतर मग टाकळीला पण जाऊ. खरं तर ते काही माझ्या हिशोबात नव्हतं, पण त्यांनी स्वतःहून तयारी दाखवली, त्यामुळे तो मोह काही आवरता आला नाही. जाताना त्यांनी राम मंदिरातून आम्ही बाहेर पडलो आणि हे जे जनस्थान आहे की ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र, माता जानकी आणि बंधू लक्ष्मण ज्या परिसरात राहिले आणि जिथून ते पुढे निघाले, त्या भागामध्ये त्यांनी गाडी नेली. एक फार मोठा भाग आहे तसा तो, पण त्यांनी त्या गाडीमधून एक राऊंड घेतला आणि मला एक शिल्प दाखवलं की ज्या ठिकाणाहून असं एका टेकडीवर उंच उभा केलेलं ते शिल्प आहे. प्रभू श्रीरामचंद्र, त्यानंतर माता जानकी आणि त्यानंतर लक्ष्मण असे तिघेजण निघालेले आहेत. असं एक मोठं शिल्प त्यांनी मला दाखवलं आणि ते म्हणाले की इथून प्रभू श्रीरामचंद्र पुढे वनवासाला निघाले. तेव्हा आम्ही एक राऊंड घेतला आणि त्यानंतर पुढे मग टाकळीला गेलो. गोमय हनुमंताचं दर्शन घेतलं. समर्थ ज्या गुहेमध्ये बसत होते ध्यानाला, ती गुहा पाहिली. आता सगळं नवीन ऊर्जितावस्था त्या ठिकाणी येते आणि हे सगळं काम परमहंस परमानंद या सोहम साधनेतले मागे आपण ज्यांची चर्चा केली, मोठे शिल्पकार आहेत, ते स्वतः नाशिकलाच राहतात आणि या साधनेतले ते सद्गुरू आहेत. आपल्या व्यासपीठावरच्या अपर्णा वांगीकर त्यांच्या अनुग्रहित आहेत. त्यांच्या देखरेखीखाली तिथलं सगळं नवीन बांधकाम होत आहे, कायापालट होत आहे. तेव्हा मला ओझरत वाटलं की समर्थांनी या ठिकाणी 12 वर्षे घालवली, त्याचा पुढे कुठे काही उल्लेख केला नाही. करुणाष्टकांमध्ये त्या काळात समर्थ जेव्हा नाशिक पंचवटी भागामध्ये होते तेव्हा त्यांनी लिहिलेल्या काव्यामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. पण नंतर जेव्हा समर्थ तिथून बाहेर पडले तेव्हा त्यांनी पुन्हा काही लिहिलं नाही, असं सहज वाटून गेलं. पण आज आता या पत्राचा अभ्यास करत असताना मला त्या दिवशी तो प्रसंग आठवला की आपल्या मनात आलेली शंका समर्थांनी या ठिकाणी प्रकटपणे की मी ते काही विसरलो नाही आणि माझ्या पत्रामधून मी
रामोपासकांना लिहिलेलं हे पत्र आहे. त्या पत्रामध्ये त्याचा उल्लेख समर्थ रामदासांनी केलेला आहे. 1645च्या दरम्यान महाबळेश्वर कृष्णाकाठी स्थिरावलेल्या श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मित्रांना, रामोपासकांना, आपल्या सौंगड्यांना लिहिलेलं हे पत्र आहे. समर्थ काय म्हणतात आपल्या पत्रात त्याचं आपण वाचन करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. जनस्थान गोदातटी परमपावन पंचवटी, जेथे पडली कृपा दृष्टी रघोत्तम रामाची. श्रीराम तेथील राम उपासक, त्यांच्या सेवकांचा सेवक, तुम्हामध्ये मी एक रंक सरते करावे. श्रीराम तुम्ही निकट देवापासी आणि मी पडलो दुरी देशी. कृपाळूपणे रघुनाथाशी माझी करुणा भाकावी. श्रीराम म्हणावे ते अनाथ, समर्था तू दीनानाथ. म्हणावे ते पतित, तू पतित पावनू. श्रीराम म्हणावे ते परमकिंकर, देवा तू करुणा कर. म्हणावे ते निराधार, आधार इच्छी. श्रीराम सत्य मिथ्या तुझा म्हणवी, त्याची चिंता असो द्यावी. ऐसी हे करुणा करावी नाना प्रकारी. श्रीराम तुम्हा दासांमध्ये मी हीन, माझे कोट्यावधी अवगुणा. परंतु आहे अनन्य सेवक रघुनाथाचा. श्रीराम पुढे म्या ऐसेची असावे, माझे मनन पालटावे. इतुके देवाशी मागावे, तुम्ही बंधुवर्गी. श्रीराम प्रत्यही माझा नमस्कार, देवाशी करावा निरंतर. मज कारणे शरीर, इतुके कष्ट व्हावे. श्रीराम बाल वृद्ध नर नारी, सकळ भक्त कुमार कुमारी. समस्तासी नमस्कारी, कृष्णा तीरवासी. श्रीराम शुद्ध उपासना विमल ज्ञान, वीतराग आणि ब्राह्मण्य रक्षण. गुरु परंपरेचे लक्षण, शुद्ध मार्ग. श्रीराम ऐसे हे पंचधा बोलिले, इतुके पाहिजे यत्न केले. म्हणजे सकलही पावले, म्हणे दासानुदास. श्रीराम या पत्रामध्ये 12 कडवी आहेत. 12 कडव्यामध्ये खरं तर 10व्या कडव्यालाच पत्राचा समारोप झालेला आहे. तिथं पत्र संपलेलं आहे. आपण पत्र लिहितो आणि सगळ्यात खाली काय लिहितो? घरातील सर्वांना यथायोग्य नमस्कार, मोठ्यांना सादर नमस्कार, साष्टांग नमस्कार, लहानांना आशीर्वाद, शुभेच्छा असं लिहितो. पुन्हा समर्थांनी 2 कडवी लावलेली आहेत. आता या कडव्यांमध्ये काय सांगितलंय शेवटच्या 2 कडव्यात, त्याचा विचार आपण ती कडवी वाचत असताना करूया. आता आपण सुरुवातीपासून या पत्रामध्ये समर्थ रामदास आपल्या बंधुवर्गाला, रामोपासकांना काय म्हणतायत हे आपण पाहूया. आपण जेव्हा साधना काळात ज्या ठिकाणी राहत होतो तिथं
जी मंडळी आहेत त्यांना जवळपास 10-12 वर्षानंतर पत्र लिहायचं आणि त्यांना अत्यंतिक नम्र भावाने त्यांची विचारपूस करायची आणि त्यांना विनंती करायची की रामाजवळ माझ्यासाठी एवढं मागणं मागा, कारण मी दूरदेशी पडलोय. तुम्ही रामाच्या जवळ आहात, त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात, असं समर्थ या ठिकाणी सांगतायत. समर्थ म्हणताय, जनस्थान गोदा तटी परम पावन पंचवटी, जेथे पडली कृपा दृष्टी रघुत्तमा रामाची. रघुकुळातला उत्तम पुरुष, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची दृष्टी, ती नुसती दृष्टी नाही तर ती कृपा दृष्टी आहे आणि ती या भागावर पडलेली आहे. जनस्थान गोदा तटी. जनस्थान हे नाव हे नाशिकच्या त्या भागाला दिलेले, ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम बरीच वर्ष राहिले. जनस्थान गोदा तटी. काल आपल्याला बोलताना मी म्हणालो की गोदावरीचं नातं हे समर्थ भक्तांना अत्यंत जवळीकीच आहे. समर्थ गोदा काठी जन्मले. अक्का स्वामींनी नांदेडला गोदाकाठी देह सोडला. आदरणीय तात्यासाहेब गाडगीळ हे गोदातटी जन्मलेले. समर्थ सुद्धा गोदातटी जन्मले आणि ते असं म्हणतायत की जनस्थान गोदातटी, गोदेच्या काठावर हे ठिकाण आहे. परम पावन पंचवटी. पंचवटी हा भाग आपल्याला माहिती आहे. एका भागाला नाव दिलेले नाशिक मधल्या. जेथे पडली कृपा दृष्टी रघुत्तमा रामाची. प्रभू श्रीरामचंद्र 14 वर्षाचा वनवास भोगण्यासाठी गंगा पार आले आणि त्यांनी जेव्हा ऋषी मुनींना विचारलं की मी कुठे राहावं, तेव्हा ऋषींनी त्यांना प्रश्न केला. आपण आता नुकतीच या लॉकडाऊनच्या काळामध्ये रामायण मालिका पाहिली. ऋषी त्यांना विचारतात, हे प्रभू, तुम्ही कुठं नाही आहात हे मला सांगा, म्हणजे मग मी तुम्हाला कुठं निवास करायचा आहे हे ठिकाण सांगतो. प्रभू श्रीरामाचं अस्तित्व हे चराचरात आहे हे ऋषीमुनींना माहिती आहे. ही सगळी योजना आहे. रामांनी सीतेसह लक्ष्मणाला घेऊन वनवासात बाहेर पडावं, याची सगळी रिहर्सल झालेली आहे, याची सगळी योजना झालेली आहे. एक निमित्त होतं की रावणाने सीतेचं हरण केलं. परित्राणाय साधूनाम. साधूंचं, संतांचं, सज्जनांचं रक्षण करणे आणि दुष्टांचं निर्दालन करणे हे भगवंत कार्य आहे. ते कार्य करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्र अवतरले आणि ऋषी मुनींनी सांगितल्याप्रमाणे त्या पंचवटी भागामध्ये ते आपल्या बंधूसह वर्तमान त्या ठिकाणी एक कुटी बांधून राहू लागले. त्यांनी या प्रदेशाचा उद्धार केला. अनेक वर्ष ते या ठिकाणी राहिले. त्यानंतर शेकडो वर्षांनी, हजारो वर्षांनी समर्थ रामदास त्या ठिकाणी साधनेला राहिले. त्या ठिकाणी तिथून निघताना त्यांनी गोमयाचा मारुती उभा केला.
ज्या मुलाला काही वर्षाखाली भिक्षा देण्यासाठी लोकांनी कुचकं बोलावं, अंग पांघरण्यासाठी एक वस्त्र देऊ नये, अशा त्या मुलाबद्दल, तेजस्वी बाल योग्याबद्दल त्या परिसरामध्ये अत्यंतिक प्रेम, स्नेह आणि आदर निर्माण झाला. समर्थ रामदास ज्या ठिकाणी त्यांनी गोमयाचा मारुती उभा केला, मंदिर उभा केलं, रामाची उपासना करायला लावली, तिथून निघाले आणि भारताची परिक्रमा झाल्यानंतर महाबळेश्वरला स्थिरावले कृष्णेच्या काठी. आणि हे पत्र त्यांनी आपल्या बंधुवर्गाला लिहिलं. ते म्हणतात, तेथील राम उपासक, त्यांच्या सेवकांचा सेवक, तुम्हामध्ये मी एक रंक सरते करावे, एवढा अत्यंतिक नम्र भाव समर्थ रामदासच घेऊ जाणे. समर्थ म्हणतायत, त्या पवित्र जनस्थानी आपण रामांचे उपासक आहात, तुम्ही त्यांच्या सेवेमध्ये आहात. त्या तुमच्या सेवकांचा सेवक म्हणजे जे उपासक आहेत, रामाची उपासना जे करतायत, त्यांची सेवा करणाऱ्यांचा मी सेवक आहे. किती एक प्रकारे लाचारी, एक प्रकारे नीचत्व, एक प्रकारे हीनत्व समर्थ रामदास आपल्याकडे घेत आहेत. तेथील राम उपासक, त्यांच्या सेवकांचा सेवक, तुम्हामध्ये मी एक रंक, एक किंकर आहे, पण मी तुमचा आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्ही रामाच्या जवळ आहात, तुम्ही श्रीमंत आहात. आपले सेवक सुद्धा भाग्यवान आहेत, कारण ते रामाच्या वात्सव्याने पुनीत झालेल्या त्या पवित्र भूमीमध्ये वास्तव्य करीत आहेत. मी मात्र करंट आहे, मी गरीब आहे, मी दीन आहे, मी हीन आहे, मला त्या ठिकाणी राहता येत नाहीये. म्हणून समर्थ रामदास म्हणतात, तुम्हामध्ये मी एक रंक सरते करावे, माझं हे दैन्य दूर करावं. मग ते दैन्य दूर कसं करणार? ते तर महाबळेश्वरला आहेत, त्यांचं दैन्य कसं दूर करता येईल? दैन्य म्हणजे काय? रामापासून विरग अवस्था झालेली आहे. समर्थ म्हणताय, तुम्ही निकट देवापाशी आणि मी पडलो दूरी देशी, कृपाळूपणे रघुनाथाशी माझी करुणा भाकावी. माझं दैन्य कसं दूर कराल तुम्ही? तर माझी करुणा, माझ्याबद्दलची कणव रामाला येऊ द्या. माझ्यासाठी आपण रामाजवळ प्रार्थना करा, माझ्यासाठी करुणा भाका. मी आता कर्मभूमी म्हणून चाफळ क्षेत्राची, महाबळेश्वर कृष्णाकाठची निवड केलेली आहे. मी एवढ्या दूरदेशी पडलो येऊन, पर्यायाने माझ्यावर कृपा करणं, अर्थात मी हाती घेतलेल्या कार्यावर रामाची कृपा व्हावी म्हणून तुम्ही प्रार्थना करा. तुमच्या सहकार्याने राम माझ्यावर कृपा करतील आणि जे मनामध्ये कार्य आरंभ केलेलं आहे त्याला निर्वेदपणे पार पाडतील. पुढे समर्थ अत्यंतिक नम्र भाव आपल्याकडे घेतात. ते म्हणतात, म्हणावे ते अनाथ. आपल्या बंधूंना म्हणतायत, रामोपासकांना म्हणतायत की तुम्ही रामाला प्रार्थना करा. काय प्रार्थना करा? म्हणावे ते अनाथ, ते म्हणजे रामदास समर्थ. म्हणावे ते अनाथ, समर्था तू दीनानाथ, तू तर दीनांचा नाथ आहेस ना. ज्यांना कुणी नाहीये त्यांचा तू तारणहार आहेस, तू त्यांचा आई बाप आहेस. म्हणावे ते पतित,
तू पतित पावन रामा, तू पतितांना पावन करणार आहेस. तू दीनांचा नाथ आहेस, अनाथांचा नाथ आहेस. आमचे रामदास तिकडे लांब गेलेले आहेत. ते अनाथ आहेत, ते पतित आहेत. खरं तर समर्थ पतित आहेत का? समर्थ अनाथ आहेत का? किती शिष्यांचा, किती मठांचा मेळावा तोपर्यंत समर्थांनी केलेला आहे. आमचं एखादं प्लॉट असतो 30x40, 30x50चा, आणि एखादा फ्लॅट असतो 500, 600, 800, 1000, 1200 स्क्वेअर फुटाचा. डोक्यावरून पाणी गेलं. आमचा ताठा किती असतो? ज्या समर्थांची भारत वर्षामध्ये, भारत खंडामध्ये 1100 मठ आहेत, किमान 2000 शिष्य आहेत, त्यांचे प्रशिष्य आहेत, ज्यांचं अखंड अनुसंधान प्रभू श्रीरामचंद्राशी आहे. ते स्वतःला पतित आणि अनाथ, दीन असं म्हणतात. पतिताची व्याख्या समर्थांनी केलेली आहे. पतित कुणाला म्हणावं? जेणे संसारी घातले, अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी नाही ओळखिले तो पतित. कोण आहे पतित? ज्याने जन्माला घातलं, ज्याने सगळी सृष्टी निर्माण केली, त्याला जो ओळखत नाही, त्याचं जो स्मरण करत नाही, त्याची जो उपासना करत नाही, तो पतित आहे. आता ही व्याख्या समर्थांच्या बाबतीत लागू पडेल का? पण समर्थांनी जाणून बुजून आपल्याकडे हीन भाव घेतलाय, नम्रता घेतली. अत्यंत विनम्र भावाने समर्थ आपल्या बंधूंना, रामोपासकांना हे पत्र लिहितात. ते म्हणतायत, रामाजवळ मागणं मागा, माझ्यासाठी प्रार्थना करा. त्याला म्हणावं की अरे, आमचाच एक बंधू, तो तेवढ्या लांब गेला आहे, तो पतित आहे, तो दीन आहे, तो अनाथ आहे, हीन आहे, तू त्याच्यावर कृपा कर ना. अशा माझ्या वतीनं तुम्ही रामाला साकडं घालावं. आता अशी करुणा भाका असं समर्थ आपल्या मित्रांना, आपल्या रामोपासकांना विनंती करतायत. कारण समर्थ म्हणतायत, दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जगदीश पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो रघुत्तम आहे, तो उत्तम पुरुष आहे, तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. अशा सर्वोत्तमाचा मी दास एवढ्या लांब येऊन पडलो. त्यासाठी तुम्ही माझ्या वतीनं थोडी वकिली करा, थोडी रदबदली करा, आणि प्रभू श्रीरामचंद्रांना माझ्यावर, पर्यायाने माझ्या कार्यावर कृपा करण्याची विनंती करा. पुढे समर्थ म्हणतायत, रामाला म्हणावे ते परम किंकर, देवा तू करुणा कर. म्हणावे ते निराधार, आधार इच्छी. त्यांना सांगा माझ्या वतीनं की मी कोण आहे. मी किंकर नाहीये, मी परम किंकर आहे. किंकरातला किंकर, मी परम किंकर आहे. देवा तू करुणा कर. तू तर करुणेचा सागर आहेस, करुणेचा समुद्र आहेस. मग त्या पामरावर, त्या किंकरावर थोडी करुणा कर ना. म्हणावे ते निराधार, त्याला कुणाचाही आधार नाहीये. तुमच्या आधाराची तो इच्छा करतोय. रामाला साकडं घाला. रामाला म्हणावं, रामदास हे क्षुद्र दास आहेत, दासानुदास आहेत. त्यांच्यावर तुम्ही करुणा करा,
त्यांच्यावर थोडी कृपा करा, असा भाव आपल्या पत्रामध्ये समर्थ रामोपासकांना कळवतात. समर्थ पुढे म्हणताय, सत्य मिथ्या तुझा म्हणावी, त्याची चिंता असो द्यावी, ऐसी हे करुणा करावी नाना प्रकारे. हे खरं आहे का खोट आहे, या भानगडीत तू कशाला पडायचं आहे? सत्य मिथ्या हे खरं आहे का खोट आहे सोडून द्यावं, पण तुझा म्हणावी यात किती सत्यता आहे ते सोडून द्या. पण मी मात्र अनन्य भक्त आहे रामाचा, मी दासानुदास आहे. म्हणून तुम्ही अशा दासानुदासासाठी दासानुदासाची चिंता कर थोडी, अशी रामाला विनवणी करा. ऐसी हे करुणा करावी नाना प्रकारे, अनेक प्रकारांनी भगवंताला रामाला आपण आळवा. रामाची प्रार्थना करा की जेणेकरून राम माझ्यावर कृपा दृष्टी करेल. तुमची विनंती मान्य करतील प्रभू श्रीरामचंद्र आणि मला सनाथ करतील. पुढे समर्थ म्हणतात, तुम्हा दासांमध्ये मी हीन, माझे कोट्यवधी अवगुण, परंतु आहे अनन्य सेवक रघुनाथाचा. अहो माझे अपराधाच्या राशी पडल्यात. मी एवढा कृतज्ञ आहे, मी एवढा हीन दीन आहे. किती नम्रता, किती विनम्रता समर्थांनी अंगी बाळगावी आणि ती प्रकटपणे पत्रात लिहून आपल्या मित्रांना कळवावी. ही मनाची विशालता आहे. आपण लपवून ठेवतो, पण समर्थांच्या हातून असं एकही कृत्य झालं नाही की ज्याच्याबद्दल त्यांनी पश्चाताप व्यक्त करावा. तरी पण ते पश्चाताप व्यक्त करतायत आणि लिखित स्वरूपात आपल्या रामोपासकांना, आपल्या बंधूंना कळवतायत आणि या पत्राच्या माध्यमातून रामाकडे माझ्यासाठी प्रार्थना करा, रामाला माझ्यासाठी करुणा भाका, अशी विनंती करतायत. मी अत्यंत हीन असून कोट्यवधी अवगुणांनी युक्त आहे. तुम्हा दासांमध्ये मी हीन, माझे कोट्यवधी अवगुण, परंतु आहे अनन्य सेवक रघुनाथाचा. पण असं काही जरी असलं ना, पण मी रामाला नाही सोडलेलो. मी रामाचा अनन्य भक्त आहे. आणि ही अवस्था पुढे पुढे तशीच राहावी म्हणून पुढच्या कडव्यामध्ये समर्थ सन्ना सांगताय, पुढे म्या ऐसेची असावे, माझे मन न पालटावे, इतुके देवाशी मागावे, तुम्ही बंधुवर्गी. तुम्ही माझे भाऊ आहात ना, आपण रामोपासनेचे मधले सहोदर आहोत. तुम्ही भगवंताच्या जवळ आहात, तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही श्रीमंत आहात. मी खूप दूर आहे, मी एकटा आहे. माझ्यासाठी तुम्ही करुणा भाका, प्रार्थना करा. आणि माझी जी अनन्यता आहे रामाजवळ, प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रती माझी असलेली अनन्यता, ती तशीच पुढे राहू द्या, असं साकडं रामाला मागा. पुढे म्या ऐसेची असावे, माझे मन न पालटावे. माझ्या मनात कधीही यत्किंचितही रामापासून दुरावा येऊ देऊ नये. याचाच अर्थ रामाशी समर्थांचं अखंड अनुसंधान चालू आहे. म्हणून ते म्हणतायत, पुढे म्या ऐसेची असावे, माझे मन न पालटावे, इतुके देवाशी मागावे, तुम्ही बंधुवर्गी. माझ्यासाठी तुम्ही एवढं मागा नक्की. प्रत्यही माझा नमस्कार. प्रत्यही म्हणजे सारखा, वेळोवेळी. प्रत्यही माझा नमस्कार देवाशी करावा निरंतर. मज कारणे शरीर इतुके कष्ट व्हावे.
माझ्यासाठी तुम्ही तुमच्या शरीराला कष्ट द्यावेत आणि रामाला एक माझ्या वतीनं नमस्कार करावा. आता या 9व्या कडव्यातली ही जी सूचना आहे, ही सूचना खरं तर समर्थ रामदासांनी आपल्या बंधुवर्गाला लिहिली आहे, पण थोडी खोच आहे यात. एक, मी लांब पडलोय, मी तुम्हाला राम उपासना सांगून आलो. सकाळची उपासना काय करायची, संध्याकाळची उपासना काय करायची, तुम्ही यात काही बाधा तर आणली नाही ना, तुम्ही यात काही खंड तर पडू दिला नाही ना. ही सुद्धा अंधुकशी भीती समर्थांच्या मनात आहे. आपण एवढी वर्ष झालं तिथून बाहेर पडलो आहोत, ही मंडळी सगळं व्यवस्थित करतायत का? करत नसतील तर माझं पत्र गेल्यानंतर तरी करावं, ही योजना आहे. म्हणून माझ्यासाठी तुम्ही कष्ट करा, तुमच्या शरीराला थोडे कष्ट पडू द्या आणि नमस्कार घाला. देवाला माझ्या वतीनं तुम्ही नमस्कार करा, माझ्यासाठी इतके कष्ट घ्या. एका दृष्टीनं यात थोडा उपरोधिकपणा दिसतो. उपासनेत खंड तर पडला नाही, सगळं व्यवस्थित तर चालू आहे. समजा काही खंड पडलेला असेल तर माझ्या या पत्रामुळे पुन्हा उपासना चालू होईल. लोक विचार करतील की अरे आपल्याला एवढं महत्व दिलंय, आपल्या सेवकांचा सेवक म्हणून रामदास स्वामी म्हणून घेतायत स्वतःला. ज्या रामदास स्वामींचं कोड कौतुक आपण ऐकतो आहोत, लोकांच्या कानावर पडत असेल ना. म्हणून जर ती उपासना खंडित झाली असेल, उपासना होत नसेल, तर ती पुनश्च चालू व्हावी म्हणूनही या पत्राचा समर्थांनी उपयोग करून घेतलेला आहे. 10वी ओवी आहे आणि इथं समारोप आहे. बाल वृद्ध नर नारी, सकळ भक्त कुमार कुमारी, समस्तासी नमस्कारी, कृष्णा तीरवासी. आता मी कृष्णेच्या काठावर राहणार आहे, कृष्णा तीरवासी. कुणा कुणाला नमस्कार घातलाय? बाल वृद्ध नर नारी आणि सकळ भक्त कुमार कुमारी, कुणी सुद्धा राहिलेलं नाहीये. समस्तासी नमस्कारी, कृष्णा तीरवासी. इथं पत्र संपलं. खरं तर पुढे 2 कडवे आहेत. आता प्रत्ययी माझा नमस्कार देवाशी करावा, निरंतर मज कारणे शरीर इतके कष्ट व्हावे. यामध्ये उपासना खंडित झालेली असेल तर चालू करावी हा जो संदर्भ येतो तो आता पुढच्या 11व्या ओवीत आहे. समर्थ म्हणतात आता इथं नमस्कार झाला, खरं तर इथं पत्र संपलं. पुढे 2 ओव्या लिहिल्यात. त्या पत्रावरून एक लक्षात येत आहे, ह्या ओव्यांवरून, की हा जो भाव आहे की उपासना खंडित होऊ देऊ नका. आपल्या गुरु परंपरेचं रक्षण करण्यासाठी समर्थ 11व्या ओवीत लिहितात. शुद्ध उपासना, विमळ ज्ञान, वीतराग आणि ब्राह्मण्य रक्षण, गुरु परंपरेचे लक्षण, शुद्ध मार्ग स्मरण करून दिले रामोपासकांना. आपली साधना काय, आपला मार्ग काय, आपली उपासना काय. शुद्ध उपासना
विमल ज्ञान, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होणं, स्वस्वरूपाचं ज्ञान होणं, हे विमल ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे. वीतराग म्हणजे वैराग्य. वीतराग आणि ब्राह्मण्य रक्षण. ब्राह्मण्य रक्षण हे काही जातीवाचक शब्द नाही. ब्रह्माची उपासना, ब्रह्म जाणण्याची उपासना, साधना, ब्राह्मण्य रक्षण. गुरु परंपरेचे लक्षण, शुद्ध मार्ग, हा आपला मार्ग आहे. त्याचं स्मरण करून समर्थ रामदासांनी आपल्या रामोपासकांना हे पत्र स्मरण करून लिहिलेलं आहे. आपला संप्रदाय ओळखण्याची शुद्ध खूण काय आहे, शुद्ध मार्ग काय आहे, आपल्याला पाहिल्याबरोबर लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की हे रामदासी आहेत. हे गुरु परंपरेचं लक्षण आहे असं समर्थ सांगतायत. शुद्ध उपासना, शुद्ध ज्ञान, कडकडीत वैराग्य आणि ब्राह्मण्य रक्षण, ब्रह्मप्राप्ती, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती, ही 4 शुद्ध मार्गाची लक्षणं आहेत. 12व्या शेवटच्या कडव्यामध्ये समर्थ म्हणतात, ऐसे हे पंचधा बोलिले, इतुके पाहिजे यत्ने केले. आता आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की याच्यामध्ये कुठेही खंड पडू देऊ नका, प्रयत्नाची पराकाष्ठा करा. इतुके पाहिजे यत्ने केले, म्हणजे सकलही पावले, म्हणे दासानुदास. म्हणजे आपण सगळ्यांचा उद्धार झाला हे जर तुम्ही केलं, शुद्ध ज्ञान, शुद्ध उपासना, कडकडीत वैराग्य आणि ब्राह्मण्य रक्षण, या 4 गोष्टी जर संपादन केल्या, त्याचा जर प्रचार प्रसार केला आणि प्रयत्नपूर्वक करा, इतुके पाहिजे यत्ने केले, त्यात खंड पडू देऊ नका, म्हणजे सकलही पावले, तुमच्या सकट माझं, आपण सगळ्यांचा उद्धार होईल असं समर्थ सांगतायत. आणि पुन्हा शेवटी म्हणतायत, म्हणे दासानुदास. मी दासानुदास आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचा दास हे हनुमंत, आणि हनुमंताचा मी दास. आता आपण कोण आहे? दासानुदास असं म्हणलं पाहिजे. आपल्याला तर किती दासानुदास ओळी लावाव्या लागतील त्याची कल्पना नाही. हे रामोपासकांना लिहिलेलं एक पत्र आहे की जे आपण पाहिलं. एक असंच 4 कडव्यांचं पत्र आहे, आणि हे आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. हे पत्र शिवथर घळीमध्ये लावलेलं आहे. शिवथर घळीमध्ये घर कसं असावं, घर कसं नसावं, त्यानंतर शिवथर घळीचा इतिहास, असा एक 2 रुपयांचा कागद मिळतो. अशी 2 फोल्ड होतात त्याची, 4 पानं आहेत ती, आणि त्यावर हे पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र एका बोर्डावर लिहून ठेवलंय शिवथर घळीच्या. आपण समर्थांच्या घळीमध्ये समर्थांच्या दर्शनाला जाताना सकाळी त्या पॅसेजमध्ये हे लावलेलं आहे. आपल्यापैकी सगळ्यांना हे, बऱ्याच जणांना हे पत्र पाठही आहे. हे एक सांकेतिक पत्र आहे. त्यामध्ये एक गुप्त संदेश दडलेला आहे. आपल्याला माहिती आहे, अफजल खान निघाला आणि वाईपर्यंत आला, आणि वाईला त्यांनी बरेच दिवस मुक्काम केला, तळ ठोकला त्यांनी. वाई हे मोठं शहराचं त्याला जे नाव मिळालं किंवा शहरामध्ये त्याचं जे रूपांतर झालं, ते अफजल खानाच्या त्या तिथल्या वास्तव्यामुळे झालं. अफजल खानाने वाईपासून जवळच एक मशीद बांधली, आणि त्या मशिदीच्या समोर समर्थ रामदास स्वामींचा कण्हेरी मठ आहे.
ह्या कनेरी मठाचे मठपती हे वासुदेव गोसावी आहेत. समर्थ रामदासांनी एक पत्र वासुदेव गोसाव्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांना पाठवलेले आहे. आणि या पत्राला जो सांडणी स्वार दिला त्याच्याकडे सूचना केली की शिवाजी महाराजांच्या हातात हे पत्र दिल्यानंतर त्यांना सांगायचं की या पत्रातल्या प्रत्येक चरणाचा एक एक पहिलं शब्द वाचा, आद्याक्षर. प्रत्येक चरणाचं पहिलं अक्षर वाचत चला, असा तोंडी संदेश त्या सांडणी स्वाराकडे दिला, त्या रामदासीकडे दिला. आणि ते पत्र शिवाजी महाराजांना नेऊन द्यायला सांगितलं प्रतापगडावर. रामदासी आलाय म्हणल्यानंतर शिवाजी महाराजांनी कधीही मज्जाव केला नाही. कल्याण स्वामी एकदा सज्जनगडावर रात्री पोचले. सज्जनगडावर नव्हे, शिवाजी महाराज ज्या गडावर होते तिथं रात्री पोचले. गडाची दारं लावलेली होती, नुकतीच लावली होती. आता उद्या सकाळपर्यंत दारं उघडणार नाहीयेत. आपल्याला माहिती आहे की सज्जनगडावर संध्याकाळी 8:30-9 वाजता दारं लावली जातात. त्यानंतर सकाळपर्यंत, पहाटेपर्यंत दार उघडलं जात नाही. अशी ती व्यवस्था होती. पण रामदासी आलाय म्हणल्यानंतर VVIP, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन, त्यांच्यासाठी ते ग्रीन कार्ड होतं. आणि काही चौकशा होत असतील, नाही अशातला भाग नाही, परंतु त्यांना राजांना डायरेक्ट भेटण्याची सवलत किंवा अशा सूचना, आज्ञापत्रच तसं शिवाजी महाराजांनी काढलेलं होतं. कनेरी मठातून वासुदेव गोसावींच्या हस्ताक्षरात हे पत्र समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना पाठवलेले आहे. हे पत्र 4च कडव्याचं आहे. अत्यंत सांकेतिक असं हे पत्र आहे. हे पत्र काय सांगतंय ते वाचूया. विवेके करावे कार्य साधन, जाणार नरतनु हे जाणोन, पुढील भविष्यार्थी मन राहटोची नये. चालो नये असन मार्गी, सत्यता बाणल्या अंगी. रघुवीर कृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढवी. रजनीनाथ आणि दिवाकर, नित्य नेमे करीती संचार. घालिता ती एरझार, लाविले भ्रमण जगदीशे. आदिमाया मूळ भवानी, हेची जगताची स्वामिनी. एकांती विवेकी धरुणी, इष्ट योजना करावी. 4 कडव्यामध्ये 3.5 कडवे. या 3.5 कडव्यांची आद्याक्षरं जर पाहिली तर त्याचं एक वाक्य तयार होतंय. आणि ते वाक्य आहे, विजापूरचा सरदार निघाला आहे. आणि शेवटचे जे 2 कडवे आहेत ते सांगतात, एकांती विवेके धरुनी इष्ट योजना करावी. किती सांकेतिक पत्र आहे. काही पत्ता सुद्धा लागणार नाही कुणाच्या हातात पडला तर. काय पत्र सांगताय हे? विवेके करावे कार्य साधन, जाणार नरतनु हे जाणोन, पुढील भविष्यार्थी मन राहटोची नाही. भविष्यात काय होईल काय नाही याची चिंता करू नये. विवेके करावे कार्य साधन, हे तुमचं कार्य ही साधना आहे आणि ती अत्यंत विवेकपूर्वक करा. प्रसंग मोठा बाका आहे, अडचणीचा आहे, अवघड आहे, पण विवेकाच्या बळावर हे कार्य तुम्ही संपादन केलं पाहिजे. जाणार नरतनु हे जाणून कुणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. आपण आज आहोत, उद्या नाही, परंतु आपल्या हातून भविष्यातली चिंता न करता
हे मोठं कार्य घडायला पाहिजे. चालो नये असन मार्गी. वाईट मार्गाने चालायचा प्रश्नच नाही. पण पत्र वाचल्यानंतर कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून ही भाषा आहे. सत्यता बाणल्या अंगी. रघुवीर कृपा ते प्रसंगी. त्या प्रसंगी रघुवीर तुमच्यावर कृपा करणार आहे. रघुवीर कृपा ते प्रसंगी दास महात्म्य वाढवी. ती कृपा व्हावी म्हणून तुमचं महात्म्य वाढवण्याचं कार्य रामदास करतायत. दास महात्म्य वाढवी. रजनीनाथ आणि दिवाकर नित्य नेमे करीती संचार. घालिता ती येरझार. लाविले भ्रमण जगदीश. रजनीनाथ म्हणजे कोण? आता असं वाटतं की या ठिकाणी ही नावं आहेत. कुणाला वाटेल रजनीनाथ जी रात्र आहे, काळोखी रात्र, तिचा पती कोण आहे? चंद्र आहे. रजनीनाथ आणि दिवाकर म्हणजे सूर्य. आपल्याला माहिती आहे दिवाकर स्वामी आहेत समर्थांचे. रजनीनाथ अजून कुणीतरी असेल, किंवा रात्रीच्या वेळी आपला दिवाकर माझे शिष्य नित्यनेमी करीती संचार. सगळीकडे फिरतायत. डोळ्यात तेल घालून त्यांनी खानाच्या हालचालींवर लक्ष ठेवलेलं आहे. रजनीनाथ दिनकर नित्यनेमे करीती संचार. खंड न पडता ते सगळीकडे फिरतायत, बातम्या काढतायत. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहोत. घालिता ती येरझार. लाविले भ्रमण जगदीश. लोकांच्या लक्षात येणार नाही असं ते भ्रमण करतायत. आदी माया मूळ भवानी. हेची जगताची स्वामिनी. रामाची कृपा आहे आणि समर्थ म्हणतायत आदी माया मूळ भवानी. ती तुमच्यावर तिची कृपा आहेच. विशेष तुळजा भवानी. उत्तम पुरुष लक्षण दशक 18 समास 6 त्यामध्ये समर्थांनी हे सगळं वर्णन केलेलं आहे. आदी माया मूळ भवानी हेची जगताची स्वामिनी. तिच्यावर पूर्ण भरोसा ठेवा. ती सगळ्याची स्वामिनी आहे. इथपर्यंत हे पत्र आहे. आणि या एवढ्या कडव्यांचा विचार जर तुम्ही केला, प्रत्येक कडव्याचं प्रत्येक चरणाचं पहिलं जर अक्षर पाहिलं तर विजापूरचा सरदार निघाला आहे. हेची जगताची स्वामिनी. हे इथं संपलं, वाक्य संपलं. पुढे 2 चरण आहेत. एकांती विवेक धरुनी इष्ट योजना करावी. आपल्याला माहिती आहे अफजल खान वधाचं कार्य विवेकाने करताना हे मोठं कार्य आहे, अवघड कार्य आहे. पण आपल्या देहाचा भरवसा नाही हे घेऊन भविष्याची एक निश्चित योजना करा. हे संकट परतवून लावा. याचा खात्मा करा. कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे. तुंड हेकांड कठोर वचनी अखंड तोले स्वाभिमानी. न्यायनीती अंतःकरणी घेणार नाही ऐसे राक्षस जाणावे. समर्थ रामदास उत्तम पुरुष निरूपणामध्ये म्हणतात. आणि ही सगळी माहिती पुरवण्यासाठी दिवाकर भट गोसावी येरझारा घालतायत, सगळी माहिती काढतायत. असं समर्थ या पत्रामध्ये 4च कडव्यांचं हे पत्र आहे. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांना हे अत्यंत गुप्त रूपाने अत्यंत सांकेतिक भाषेत लिहिलेलं हे पत्र आहे. समर्थ म्हणतात बोलावयाचे लिहो इशारतीचे बोलो नये. बोलायाचे लिहो नये. लिहायाचे सांगो नये. एवढी गुप्तता पाळणारे समर्थ रामदास प्रकटपणे जर काही केलं असतं त्यांनी तर शिवाजी महाराज आग्र्याहून महाराष्ट्रापर्यंत सुखरूप कसे पोचले असते.
एकाही मालिकेमध्ये समर्थ रामदासांचा उल्लेख किंवा समर्थ रामदासांना दाखवण्याचं धारिष्ट्य कुणामध्ये झालं नाही. पण सध्या चालू असलेली स्वामिनी मालिका आहे माधवराव पेशव्यांच्या जीवनावर. माधवराव पेशव्यांचे पिताश्री त्यांच्या तोंडून काल समर्थ रामदासांच्या एका पत्रातील काही ओवींचा संदर्भ कालच्या एपिसोडमध्ये आला. कालची जी मालिका होती स्वामिनी, त्या मालिकेमध्ये श्रीमंत पेशवे सदाशिव भाऊंच्या कर्तबगारीवर खुश होऊन म्हणतात, समर्थ रामदासांनी आम्हाला सांगितलेलं आहे, जो मार्ग त्यांनी सांगितला त्या मार्गावर आम्ही चाललेलो आहोत. हे आमचं परमभाग्य आहे. तितुके जतन करावे आणि अधिक मिळवावे. हे पत्र किंवा हे वाक्य समर्थ रामदासांच्या एका पत्रामध्ये आहे. ते पत्र समर्थ रामदासांनी संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात या ओव्या आहेत. अत्यंत सुरेख, अत्यंत बहारीचं वर्णन असलेलं हे पत्र. त्याचा विचार आपण उद्या दुपारी 3 ते 4 या वेळेमध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.